दिल पे चलाई छुरिया, ओ दिल पे चलाई छुरिया. हॅलो, अरे कुठं आहेस? कोण बोलतोय रे? अरे कोण बोलतोय माहित नाही का रे गड्या? तासगावचा टायगर, मटका किंग, किंग मेकर ग्रुपचा अध्यक्ष किंग भैया बोलतोय. कुठं आहे रे तगड्या? मी इथे मांडू टोकून उभा आहे तुझी वाट बघत. तू येतोस की मीच येऊ तिकडे हेलिकॉप्टर घेऊन? अरे भैया, मी जिथे आहे तिथे तू काय, तुझा बाप बी येऊ शकत नाही. काय रे, असं कुठे पाकिस्तानात जाऊन बसलास का तू? नाही हो भैया, मी सध्या सुलभ शौचालयात आहे. झाले काय, तांब्या सटकला आणि मी इथंच अडकलो. याला काय म्हणायचं, जिथं सीट आहे तिथं मीठ नाही. ये लवकर, कॉलेजला जायला उशीर होतोय. मी आहे मनोज उर्फ मजनू. रोज वरच्या गलीच्या फुलावर जातो, तिची वाट बघतो. आता वाट बघून बघून इतकं रडलोय की बाथरूमचा नळ सुद्धा माझ्यामुळे चालतोय. ती आली नाही, ती नाही, आणि हा दगडू तरी कुठे गायब झालाय काय माहिती. आई बाबा आणि साईबाबाची शपथ, केवढा आपल्याला बघून हसणार आणि आज ती फसणार. अरे केवढा आहे ती केवढा, तिच्या नादात होशील पक्का बेवडा. कुठे होता सांग आधी. अरे रात्री जरा जास्ती झाला ताव, मग काय सकाळ सकाळी गरम गरम पाव. अरे म्हणजे चहा पाव खात होतो म्हणून वेळ झाला असं म्हणायचं होतं मला. बरं चला जाऊ भारती शाळेच्या खालच्या गेटला, माझी महिना यायची वेळ झाली असेल. होय होय, चला चला लवकर जाऊ, नाहीतर तिचा येईल मावस भाऊ आणि तुझ्या महिन्याला घेऊन जाईल भूर, आणि तुझ्या नशिबात राहील त्याच्या गाडीचा धूर. माझा जीव, माझी रात राणी, स्वप्न सुंदरी अजून का दिसेना? अरे तिकडे बघ दगडू, तुझी केवढा आणि माझा घेवडा आला बघ. अरे काय म्हणतोयस? अरे म्हणजे माझी मोगरा रे, असं म्हणायचं होतं मला. पण या सुगंधी फुलामागे दोन भोंगे काय करतायत? ए मनोज, तुम्ही इथं काय रामदेव बाबा सारखं उभे? वर्गात चला, नाहीतर सर कपाल भरती ऐवजी कपाळ फोडी करतील. काय काय फोडी का सुक्क? ए गप रे तू, तुम्ही चला, आम्ही आलोच. उंच तर उंट असतो, पण जंगलात राजा सिंह असतो सिंह. चंगल्या बोले काय म्हणत होता रे? भाऊ, यांचा रोजचा ड्रामा झालाय, एके दिवशी दाखवू आपला हिसका. ए चंगळ्याच्या लाडक्या भोंगळ्या, आम्हाला काय दाखवतोस? मी किंग मेकर आहे. तुमचा असा मेक ओव्हर करीन की सेल्फीत ही ओळखायचं नाही. अहो भैया, तिकडे आधी बघा तुमच्या फोन मध्ये. आमचा मेक ओव्हर करायच्या नादात तुमच्या पिल्लूला दुसरं कोणतं टेक ओव्हर करून जाईल. ते बघून घेऊ आम्ही. चल फुट इथून. आता जातोय मी, परत बघून घेऊ कोण काय करतोय ते. अगं केवढा, बघितलं का बाहेर तर दगडू तुझ्या प्रेमात कसं येड्यासारखं बघतोय? ते वेड्यासारखं नाही, रेड्यासारखा बघतोय. मला नाही त्याच्या प्रेमामध्ये रस. पण तू ग एवढ्या काळजीनं त्याला बोलतेस, तुझा जीव बी अडकला की काय? अगं हो, मला आवडतोय तो मनोज. मी तर मनात ठरवलंय, तो माझा धोतरा आणि मी त्याची मोगरा. आमच्या दोघांचं नातं फुलासारखं फुलत राहील बघ.
हे मनातच राहू दे. तुझ्या घरी समजलं ना तर तुझा धोत्रा कधी मात्रा होईल समजणार पण नाही तुला. ए चंगड्या, आमची जागा ही, आम्ही बसतो रोज इथं. अरे ही माझी जागा आहे, मी इथे बसलो आहे. तू काय लोणच्याच्या बरणीमध्ये सुद्धा बसशील? मग काय बरणी तुझी झाली काय? ए आम्हाला डॉन म्हणतात डॉन. होय, घरात खायला नाही आण आणि मला म्हणा डॉन. ए आमचे पप्पा कोण आहेत माहित आहे का तुला? आईला, तुझं पप्पा कोण आहेत माहित नाही तुला? ए सरळ बोल काय. मुर्गी का जाने अंडे का क्या होगा, अरे लाइफ मिलेगी या तवे पे फ्राई होगा, कोई न जाने अपना फ्यूचर क्या होगा. होठ घुमाओ सीढ़ी बजा के बोल भैया आएंगे. गुड मॉर्निंग सर. बसा मुलांनो बसा. माझं नाव वीरू सहस्त्रबुद्धे. माझ्या हातामध्ये हे आहे कोंबडीचं घरटं. सर कोंबडीचं घरटं नसतंय. हातात काय पण असू दे, अंड्याला महत्व आहे. तुम्ही पण या कोंबडीच्या अंड्यासारखेच आहात. बुडाखाली आहे तोवर सुरक्षित आहे, एकदा तव्यावर गेला की डायरेक्ट पोळी. सर पण मी व्हेज आहे. असू दे, लय शाने आहेस. अंड पण व्हेजच असते. ह्याच्या बाण अंड वेट ठेवलेलं. अरे कोण आहे तो नालायक? सगळे शांत बसा. आज आपल्याला एक श्लोक शिकायचा आहे. आता सर अंड्यावरून डायरेक्ट श्लोक आलं वाटतं. ए शांत बसा तर ऐका. उत्तमम दद्ददात पादम, मध्यम पादम तुचुक तुचुक, घनिष्ठम तुडतुडी पादम, सुरसुरी प्राणघातकम. अहो सर हे काय? चुकून सकाळची शक्ती अंगात आली. सॉरी. चला आजच्या पुरते एवढे बास. माझी स्टाफ रूम मध्ये मीटिंग आहे तर मी जातो. दगडू बाबा, मी काय म्हणतोय, मी मोगराला विचारीन असं म्हणतोय. अरे वाट कशाची बघतोयस? आता भटजी कडून मुहूर्त काढू का? काळजी करू नका, हा भैया लावतो तुमचं नियोजन. वेळ आणि ठिकाण मी सांगतो, तुम्ही फक्त गुलाबाच्या आणि कॅडबरीचं जुळणी लावा. आणि काय करायचं? अरे त्या दोघी रोज सकाळी गणपती मंदिरात येतात. आपण त्यांना तिथेच गाठू. तिथेच तुमच्या मनातलं सांगून टाका. होय तसंच करू. आणि मी मोगराला विचारतोच. अजून कशा आल्या नाहीत या? उभारून पायाला गोळे नाही तर दगडे यायला लागले. ए मला मुद्दाम दगड म्हणतोय वे. नावाप्रमाणे दगडच आहेस बघ. अरे असं एक म्हणायच म्हणून म्हटलं. तुमचं कसं आहे ना, असलं की बसा आणि संपलं की बोबडत बसा. जरा दमच नाही. आलं बघा, आता ठरलंय तसं करा सगळं. होय. अरे हे दोघे आज चक्क मंदिरामध्ये कसं काय? हिरवळ बघायला आलो होतो. ए काय बोलतोस रे? अगं तसं नाही, आम्ही तुमचीच वाट बघत होतो. अरे वा, आज आमची कशी काय आठवण आली? आम्हाला खूप दिवसापासून एक गोष्ट सांगायची होती. आज देवासमोर सांगेनच म्हटलं. होय केवढा, मला पण तुला मनातलं बोलायचं आहे. मोगरा, तुझा गंध दरवळतो मनामध्ये. तूच राहा आता माझ्या हृदयामध्ये. खुशील का माझी राणी? मी काय रूम फ्रेशनर आहे काय गंध पसरवायला? अगं म्हणजे आय लव्ह यू मोगरा. लावशील ना माझ्या नावाची मेहंदी? अय्या खरंच? चालेल तुला? चालेल नाही पळेल. अरे तुमचं झालं, माझं काय? केवढा, मला पण तू खूप आवडतेस. दगडू तू भारी आहेस, पण एक लक्षात ठेव, माझं तुझ्यावर प्रेम नाही. आपलं मैत्रीचं नातं आहे. तू स्वीट आहेस पण मला फील नाही आणि तुझ्या प्रपोजलला माझं डील नाही. म्हणजे तुझं माझ्यावर प्रेम नाही असं नको बोलूस. होय नाहीये प्रेम. हा कुठे गेला? बहुतेक त्याच्या मनाला लागलं वाटतं. अरे मजनू, आपण कुठेतरी एकांतच भेटूया का दोघच? हो भेटूया की. कॅफे भाग्यश्री मध्ये जायलाच लागते. लय भारी आहे. चालतंय, भेटू आपण. लव्ह यू बच्चू. चल निघू आपण पण. अरे दगड्या, तुझ्या डोळ्यात पाणी कसं काय? तुझ्या भावाच्या हृदयाचा चुरा केला. नाही म्हटली लागा केवढा, मी कसा राहणार आता तिच्याशिवाय? भावा सोडून दे. एवढं काय? नाही तर नाही, नको करू विचार तिचा. विचार कसा करायचा नाही? केवढाला मनात सजवलं होतं मी. अरे दगडावरती फुले येत नसतात, म्हणजे तिच्या मनात नाहीस तू. सोड बाबा तिचा विचार. असू दे, चला मला घरी जायचं आहे, वेळ होतोय. भैया आपल्या बरोबर गेम झालाय. त्या दगडाने आणि त्या मोगऱ्याच्या लाडक्या मजनूने केवढाला आणि मोगराला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलाय. इतिहास तर खूप मोठा घडलाय. आता आम्ही इतिहास घडवणार. चंगल्या बोले.
दगड्याला आणि त्या मजनूला सुट्टी नाही. फेरा फिरलाय. आता त्यांचं पण काही खरं नाही आणि माझं पण काही खरं नाही. चल बघू कुठे आहेत ते, दाखवू त्यांना हिसका. अरे एक कोड घेतला की डोकं कसं तड 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 तड. अहो ऐकलं का? काय करताय तुम्ही? तर नुसतं दिवसभर नागाने बेटोळे घातल्यासारखं त्या खुर्चीतच बसलेला असता. मग काय आता ढोलकी घेऊन वग घेऊ का? लय सुचते आज. पायतान घ्यायला लावू नका आणि त्या पेपराला काडी लावा आधी आणि जरा घरात पण लक्ष द्या. आयला या बायका म्हणजे जरा काय बोललं की रान मांजरी सारखं वाचकी ना अंगावर येतं. काय म्हणला? काय नाही, ते मी पेपर मध्ये फरार झालेलं लफडं बघत होतो. पण ते नव्हे, मोगरा कुठे दिसेना. गेली आहे एक्स्ट्रा क्लासेसला. होय, आणि हा कुठला एक्स्ट्रा क्लास? तुम्ही नुसते लफडेच बघत बसा. त्या पेपरामधली तुमची चिंगू कुठला नवीन मंगू बघून बसली आहे का बघा आधी. ए शेवंते, तुझ्या जिभेला लाव आग. माझी मोगरा लय गुणाची आहे. असं कुठल्या पण बागेत उमलायची नाही. होय होय, जरा पोरीवर लक्ष असू द्या. होय बघतो, तू आधी कामाचं बघ. अरे कशाला तोंड पाडलायस रे दगड्या? इथे किंग मेकर तुझ्यासोबत असताना कशाची काळजी करतोयस? अरे त्याच्या डोक्यात अजून केवढाच फिरते, नुसतंच झुरतोय बघ. हे डुकरा, झुरत असशील तू. आपलं हृदय इतकं हलकं नाही की त्याच्यावर कोणी प्रेम करावं. आईला अंगात महाराज आले बहुतेक. पण मी तुला खुश होण्यासारखी एक गोष्ट सांगतो. मोगरा म्हणत होती की केवडाला भेटायचंय दगडूला. उद्या गणपती मंदिरात मोगरा सोबत केवडा पण येणार आहे, तेव्हा भेटू आपण. अरे गांधीजींची 3 माकडे एकत्रच आहेत वाटतं. करू तिघांचा संघटच कार्यक्रम. अरे आधीच तू गुबडावानी, कशाला नादाला लागतो? इथं कशाला आलायस ते सांग आधी. या वाघाला भिडाय मर्दाचं काय लागतं, कोल्ह्या कुत्र्याचं काम नाही. तू माझ्या मोगराला विचारून चुकी केलीस. मोगरा माझी आहे, तिच्यापासून लांबच राहायचं. मोगरा आणि माझं एकमेकावर प्रेम आहे. आता तू दुसरा रस्ता बघ. ए रातभर भिजत गाठलेल्या शेंगदाण्या, जातोस का गप? ए फालतूगिरी करू नकोस. काय मग काय तुमच्यासाठी कांदे पोळी करू का? गप निघ आता, तू दुसरं फुल बघ. असं सहजासहजी तुम्हाला सोडणार नाही मी. मोगरा माझी नाही झाली तर ती कोणाचीच होऊ देणार नाही. ती माझी आहे आणि माझीच राहणार. ए जा रे बुचना, तुला काय करायचं ते करत जा. होय होय, ते करूच आम्ही. तुम्ही तयारी ठेवा. आता जातोय आम्ही. चला चंगळ्या भाऊ. मी या दोघांची लावतो फिल्डिंग, तोवर तुम्ही बांधा तुमच्या प्रेमाची बिल्डिंग. अगं मोगरा, आपण इकडं का आलोय? का दुसरा अकाउंट उघडायचा विचार करतेस का काय तू? काही काय, मजनू आणि दगडू भेटायला येणार आहेत म्हणून इथं आलोय आपण. इतक्यात येतीलच बघ. असं होय, मला वाटलं वेगळंच. अगं त्या दिवशी दगडूच्या मनाला थोडं लागलंच. आज मी त्याला सगळं बोलूनच टाकते. काय रे, कुठं होता इतका वेळ? का कॉलेजचं गेट गुंडाळून येत होता? अगं नाही ग, दगडू काय माहित कोठे पीठ मागायला गेला होता, त्यामुळे यायला थोडा वेळच झाला. अरे दगडू, केवढ्याला तुला काहीतरी सांगायचंय. दगडू, त्या दिवशी माझं जरा चुकलंच. नकळत तुझं मन दुखावलं गेलं. मी तुला चुकीचं समजलं. असू दे ग, एवढं काय त्याच्यात. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. दगडू, माझ्या मनात पण आता ना समथिंग समथिंग होतंय. आई बाबा आणि साईबाबाची शपथ, बेवडा आय लव्ह यू. काय म्हणतोय? म्हणजे केवढा, माझं तुझ्यावरती प्रेम आहे. आय लव्ह यू केवढा. माझं पण तुझ्यावर खूप प्रेम आहे. अगं हेमा माझ्या प्रेमा तुझी माझी जोडी जमली ग, अशी झकास पोरगी पटली. तुझी माझी जोडी जमली ग, अशी झकास पोरगी पटली. गोरी 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 इश्काची नोट ही उठली. हाय हाय आता आपण सगळेच सिंगलचे मिंगल झालो. आम्ही येतोय बाप्पाचं दर्शन घेऊन, तुमचं चालू द्या.
मजनू, माझं एक स्वप्न आहे. कसलं ग? पुलाकडेला आपलं सुंदर एक घर असावं आणि तू वगळीकडेला बसावं आणि मी लाजून बघावं. काय बोलतेस हे? म्हणजे पेपर वाचत बसावं असं रे. मला वाटलं तसंच काहीतरी. बरं बरं, चल आता आपण पण जाऊ, भेटू परत. हो, ऐकलं का? आत्ताच्या पोरांचं काहीच समजेना. काय कसे म्हणते? काय झालं? त्यांना दिलेल्या स्वातंत्र्याचा ते गैरफायदा घेतात. आई वडिलांचा तर विचारच करत नाही. होय कसे म्हणते? अहो नाना. ए काय झालं रे बोंबलायला? तुमचं फुल कुटुंब लय बघा. ए काय रे पांडुगोळा, काय म्हणतोयस? अहो नाना, तुमच्या मोगराचं त्या मजनू सोबत गुलुगुलू चालू आहे. ए नालायका, माझ्या पोरीला नावं ठेवू नकोस. माझी पोरगी नाही त्यातली. होय होय, तुमची पोरगी म्हणजे मी नाही त्यातली आणि कडीला वाचली. ए सुक्काळीच्या बगलत घेऊ काय तुला? तू तुझ्या डोळ्याने बघितलीस का आधी ते सांग. माझं खोटं वाटत असेल तर उद्या तुमची मोगरा भाग्यश्री कॅफे मध्ये भेटणार आहे. जर असं नसेल तर पांडुगोळा तुझं पायताना केसच काढतो बघ. होय होय नाना, तुम्ही उद्या बघाच. आता आम्ही निघतोय. बोलायचं नाही, कॉपी करायची नाही. नमस्कार, मी आहे कॅफे भाग्यश्रीचा मालक. आपला आहे कपल्स कॅफे. मोकळ्या आकाशात फिरणाऱ्या पाखरांना आम्ही त्यांच्या हक्काचं छत देतो. आपल्याकडे सगळी लपडे असतात. काल 4 लपडी झाल्यात, 2 पेंडिंग आहेत आणि आज पण 4 चालू. आपलं बटाटे चिप्स टॉपचेच असतात, यायलाच लागतंय. हो, वेटर ना तुम्ही? नाही, देशी क्वार्टर. इथं काय करताय? नाही, बेवड्याची वाट बघतोय. अरे इथे टेबल पुसतोय म्हणल्यावर मीच वेटर ना. या टेबलावर बसू काय? नको, टेबलवर बसू नका. का? इथे कोण बसणार आहे का? टेबलवर कशाला बसताय? खुर्च्या काय पोजायला ठेवल्यात काय? असू दे, तुमच्या कॅफेचं फेमस काहीतरी घेऊन या. बर बर, ठीक आहे. किती भारी वाटते ना, फक्त तू आणि मी. तू आणि मीच असावं. तुझ्या जर बाण बघितल्यावर जाळण दूर संगच काढत. अरे भडकाव, बघणार नव, बघितलंय. हे एक्स्ट्रा क्लास चालू आहे तुम्ही तुझं. नाना बघा म्हणलेलं ना तुम्हाला, तुमचा मोगरा कसा फुलला आहे बघा. ए आई घाल्या, तुला एका बुक्कीत आडवा करीन बघ. ए मजनू का फजनू, इकडे तुला धावतो. तुला मजनू बरोबर गजनीच बनवतो. अहो नाना, माफ करा. माझं खरं प्रेम आहे. थांबा थांबा थांबा, मारू नका. ओ काय, कसला दंगा लावलाय? माझी भाग्यश्री फोडता का? ए बोकडा, इकडे ये, तुला बी धावतो. अगं पोरी, तुझ्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवला ग, आणि तू विश्वासघात केलास. तुला एकदा सुद्धा तुझ्या आई वडिलांचा मनामध्ये विचार सुद्धा आला नाही. आई, माझं चुकलंच. कधी या भावनांच्या ओघामध्ये वाहून गेले समजलंच नाही. तुझ्या बाबांनी तुझ्यासाठी रात्रीचा दिवस एक केला ग. तुला कुठल्या गोष्टीची कमी पडू नये म्हणून स्वतःच्या फाटक्या कपड्यांची सुद्धा पर्वा केली नाही. आणि तू असं करशील असं स्वप्नात सुद्धा वाटलं नाही ग. आज तुझ्या बाबांची मान खाली गेली. नाना, आई, मला एक संधी द्या. मला माफ करा. मी माझी चूक सुधारते. पोरांनो, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये भरपूर पुढे जा. तुम्हाला दिलेल्या स्वातंत्र्याचा भरपूर उपयोग करा. तुमच्या प्रेमाला विरोध नाही, पण आई वडिलांची समाजात मान खाली जाणार नाही हा विचार मनामध्ये आणि डोक्यामध्ये कायम असू द्या. माझ्याजवळ रोज नवीन लोक येतात. असा प्रसंग पहिलाच पाहिला. पोरांनो, आयुष्यात तुम्ही नाही शाळा शिकला तरी चालेल, नाही मोठे झाला तरी चालेल, पण आयुष्यात अशी कुठली गोष्ट करू नका भगवंतासारख्या माझ्या आईच्या डोळ्यात पाणी येईल आणि परमेश्वरासारख्या माझ्या बापाला समाजामध्ये मान खाली घालून जावी लागेल. अशी कुठली गोष्ट करू नका. गणरायाचं नाव घेऊन पोरांनो, आता तुम्ही नवीन सुरुवात करा.